वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. हा विषय कॉमर्स म्हणजे वाणिज्य शाखेचा आहे. यामधील प्रकरण क्रमांक 1 वाणिज्य व व्यवसायाची ओळख या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. म्हणजेच प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जो स्वाध्याय दिलेला आहे, जे प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. प्रकरण क्रमांक 1. आता या प्रकरणामध्ये किंवा स्वाध्यायामध्ये 1 ते 8 प्रश्न आहेत. 8 प्रश्नांची उत्तरं एकाच व्हिडिओमध्ये घेतली तर खूप मोठा व्हिडिओ होईल, म्हणून त्याचे 2 भाग केलेत. पहिल्या भागामध्ये प्रश्न 1 ते 5 सोडवलेला आहे आणि दुसऱ्या भागामध्ये प्रश्न 6, 7 आणि 8 सोडवलेला आहे. आज आपण भाग क्रमांक पहिला व्हिडिओ पाहूया. 1 ते 5 प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहू. पहा, स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न अ दिलेला आहे. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. इथे सूचना दिली आहे, विधाने पुन्हा लिहा. याचा अर्थ असा की पूर्ण विधान लिहायचं, अचूक उत्तराचा पर्याय निवडायचा, रिकाम्या जागी लिहायचा, रिकाम्या जागेखाली 2 रेषा मारायच्या पेन्सिलने, 1 ओळ सोडायची आणि मग क्रमाने अशा प्रकारे पुढची विधान लिहायची. क्रमांक 1. वकील हा टिंबटिंब असतो. पर्याय अ. पेशा स्वीकारणारा, ब. व्यावसायिक, क. कर्मचारी. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे अ. पेशा स्वीकारणारा. मग पूर्ण विधान लिहायचं. वकील हा पेशा स्वीकारणारा असतो. 2. कच्च्या मालाचे तयार मालात रूपांतर करण्याचे काम टिंबटिंब उद्योग करतो. पर्याय अ. जैविक उद्योग, ब. उत्खनन उद्योग, क. उत्पादक उद्योग. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे क. उत्पादक उद्योग. पूर्ण वाक्यात लिहा. 3. वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी विक्री म्हणजेच टिंबटिंब होय. पर्याय अ. पेशा, ब. व्यापार, क. उद्योग. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे ब. व्यापार. 4. राष्ट्रीय स्तरावरील आचारसंहिता टिंबटिंबसाठी बनवलेली असते. पर्याय अ. पेशा स्वीकारणाऱ्या व्यक्ती, ब. व्यावसायिक, क. कर्मचारी. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे अ. पेशा स्वीकारणाऱ्या व्यक्ती. 5वं विधान. धरण बांधण्यासाठीचे काम टिंबटिंब उद्योगाअंतर्गत केले जाते. पर्याय अ. प्राथमिक, ब. दुय्यम, क. सेवा. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे दुय्यम. 6. अंतराची समस्या टिंबटिंबमुळे सोडवली जाते. पर्याय अ. बँक, ब. वाहतूक, क. गोदाम. उत्तराचा अचूक पर्याय आहे ब. वाहतूक. 7. वाणिज्य ही टिंबटिंब शाखा आहे. पर्याय अ. व्यवसायाची, ब. उद्योगाची, क. व्यापाराची. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे व्यवसायाची शाखा आहे. 8. व्यवसायातील परताव्याला टिंबटिंब म्हणतात. पर्याय अ. फी, ब. पगार, क. नफा. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे क. नफा. 9. व्यवसायातील उत्पादन विक्रीसाठी टिंबटिंब अवलंबून असते. पर्याय आहेत अ. उद्योगावर, ब. समाजावर, क. कर्मचाऱ्यावर. अचूक उत्तराचा पर्याय आहे समाजावर अवलंबून असते. 10. गोदामामुळे वस्तूमध्ये टिंबटिंब उपयोगिता निर्माण होते. पर्याय अ. ठिकाण, ब. समय, क. रूप. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे समय म्हणजे वेळ, काळ. प्रश्न क्रमांक ब. योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. अ गटामध्ये अ. दिव्यांग व्यक्तीला मदत, ब. जैविक उद्योग, क. स्थानिक चलन, ड. सामाजिक प्रश्नांची सोडवणूक. आणि ब गटामध्ये 8 बाबी दिलेल्या आहेत, म्हणजे 4 बाबी जादा किंवा एक्स्ट्रा आहेत. 1. सामाजिक उद्दिष्टे, 2. विदेश व्यापार, 3. रेशीम उद्योग, 4. आर्थिकेतर उपक्रम, 5. देशी व्यापार, 6. खाणकाम, 7. नफा आणि 8. आर्थिक कृती. आपण जोड्या जुळवलेल्या पाहूया. क्रमांक अ. दिव्यांग व्यक्तींना मदत, आर्थिकेतर उपक्रम. नंतर ब. जैविक उद्योग, रेशीम उद्योग.
क स्थानिक चलन देशी व्यापार, ड सामाजिक प्रश्नांची सोडवणूक सामाजिक उद्दिष्टे. अशा प्रकारे 4 जोड्या लागतात. प्रश्न क्रमांक क योग्य शब्द, शब्दसमूह किंवा संज्ञा लिहायची आणि ते उत्तरं मी घेतलेली आहेत. 1. नफा मिळवण्याच्या उद्देशाने वस्तू व सेवांचे उत्पादन व वितरण संबंधित नियमितपणे केली जाणारी कृती त्याला म्हणतात व्यवसाय. 2. जी कृती मानवाकडून पैसा मिळवण्यासाठी केली जाते त्याला म्हणतात आर्थिक कृती. 3. पैसा किंवा पैशाचे मूल्य असलेल्या मोबदल्यात केलेली वस्तूंची खरेदी विक्री त्याला म्हणायचं व्यापार. 4. अशी कृती जी व्यापारातील अडचणी दूर करते. 4. व्यापाराची अनुषंगिक साधने. 5. स्थिर प्रकारची संपत्ती निर्माण करणारे उद्योग त्याला म्हणायचं बांधकाम उद्योग. 6. वस्तू व सेवेच्या उत्पादनाशी संबंधित असणाऱ्या व्यावसायिक कृतींचे नाव त्याला म्हणायचं उद्योग. 7. वस्तू व सेवेच्या वितरणाशी संबंधित असलेले व्यवसाय कृतीचे नाव त्याला म्हणायचं वाणिज्य. 8. व्यक्ती व साधनसंपत्तीची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणाऱ्या हालचाली संबंधीची कृती त्याला म्हणायचं वाहतूक. 9. समय उपयोगिता निर्माण करणारी अनुषंगिक साधन त्याला म्हणायचं गोदाम. आणि 10. व्यवसायाची अशी कृती ज्यामध्ये एखादी व्यक्ती फी घेऊन उत्तम तज्ज्ञ सेवा देण्याचे मान्य करतो त्याला म्हणायचं पेशा. ड प्रश्न आहे, चूक की बरोबर ते लिहा. इथे उत्तरं घेतलेली आहेत. 1. व्यवसाय ही एक आर्थिक कृती आहे. पहिलं विधान बरोबर आहे. 2. प्रत्येक पेशा हा पैसा मिळवण्यासाठी केला जातो. दुसरं विधानही बरोबर आहे. 3. प्राथमिक व्यवसाय हे निसर्गाशी संबंधित असतात. तिसरं विधानही बरोबर आहे. 4. व्यापारामध्ये वाणिज्याचा समावेश होतो. चौथं विधान चूक आहे. 5. गोदामामुळे वेळेची समस्या दूर होते. पाचवं विधान बरोबर. 6. व्यापारामध्ये वस्तू व सेवांच्या खरेदी विक्रींचा समावेश होतो. सहावं विधान बरोबर. 7. नफ्यामुळे व्यवसायाची एकूणच कार्यक्षमता वाढते. सातवं विधान बरोबर. 8. रोपवाटिका ही उत्खनन उद्योगात येतात. आठवं चूक. 9. उद्योगामुळे रूप उपयोगिता निर्माण होते. नववं विधान बरोबर. 10. किरकोळ व्यापारी हा उत्पादक व घाऊक व्यापारी यांच्यातील दुवा आहे. 10वं विधान चूक. प्रश्न क्रमांक ई, गटात न बसणारा शब्द शोधा. इथे उत्तरं घेतलेली आहेत. 1. कृषी उद्योग, उत्खनन उद्योग, जैविक उद्योग, उत्पादन उद्योग. आणि या गटात न बसणारा शब्द आहे उत्पादन उद्योग. दुसरा गट पाहू आपण. आयात व्यापार, निर्यात व्यापार, घाऊक व्यापार, पुनर्निर्यात व्यापार. आणि दुसरा गटात न बसणारा विसंगत शब्द आहे घाऊक व्यापार. 3. बँक, विमा, वाहतूक, उत्पादन. गटात न बसणारा शब्द उत्पादन. 4. चहा, कॉफी, दूध, यंत्रसामग्री. गटात न बसणारा शब्द यंत्रसामग्री. फ प्रश्न आहे, खालील विधाने पूर्ण करा. 1. आर्थिक कृती अशी कृती की जी टिंबटिंब मिळवण्यासाठी केली जाते. उत्तराचं ठिकाण लिहायचं पैसे मिळवण्यासाठी केली जाते. 2. वस्तू व सेवांचे वितरण म्हणजे टिंबटिंब होय. उत्तर आहे वाणिज्य. 3. व्यवसाय ही टिंबटिंब कृती आहे. उत्तर आहे आर्थिक कृती आहे. 4. नफा मिळवणे हा टिंबटिंबचा मुख्य हेतू असतो. चौथ्याचं उत्तर आहे व्यवसायाचा हेतू असतो. 5. तज्ज्ञ सेवेच्या मोबदल्यात व्यावसायिक टिंबटिंब आकारतात. उत्तर आहे फी किंवा शुल्क. 6. टिंबटिंब ही व्यक्ती कर्मचाऱ्यांना काम देते. त्याचं उत्तर आहे मालक कर्मचाऱ्यांना काम देते. 7. व्यवसायातील अनेक धोके स्वीकारल्याबद्दल मिळणाऱ्या मोबदल्यास टिंबटिंब म्हणतात. त्याला म्हणतात नफा. 8. उद्योगामुळे टिंबटिंब निर्माण होतो. उद्योगामुळे रूप उपयोगिता निर्माण होते. 9. टिंबटिंब व्यापारामध्ये वस्तूंची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर चालते. घाऊक व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री चालते. आणि 10. टिंबटिंब हा घाऊक व्यापारी व ग्राहकांमधील दुवा आहे. उत्तर आहे किरकोळ व्यापारी. प्रश्न क्रमांक ग, कंसातील अचूक पर्याय निवडा. आणि इथे उत्तर म्हणजे पर्याय दिलेले आहेत ते रिकाम्या जागी लिहायचे आहेत. निर्यात व्यापार, विदेश व्यापार, घाऊक व्यापारी आणि आयात व्यापार. हे 4 वरती लिहायचे आहेत. 1. विभिन्न देशामध्ये चालणारा व्यापार. तिथे उत्तर येणार आहे विदेशी व्यापार.
2. दुसऱ्या देशाकडून वस्तू व सेवांची खरेदी, त्याला म्हणतात आयात व्यापार. नंतर तिसऱ्या ठिकाणी रिकामी चौकट आहे, वस्तू व सेवांची विदेशी ग्राहकाला केलेली विक्री, त्याला म्हणायचं निर्यात व्यापार. आणि 4 रिकामी चौकट आहे, उत्पादक व किरकोळ व्यापारी यांच्यामधील दुवा, त्याला म्हणायचं घाऊक व्यापारी. प्रश्न क्रमांक ह, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. आर्थिक कृती म्हणजे काय? 2. आर्थिकेतर कृती म्हणजे काय? 3. घाऊक व्यापारी म्हणजे काय? 4. किरकोळ व्यापाराचा अर्थ सांगा. 5. आयात व्यापाराचा अर्थ सांगा. 6. निर्यात व्यापाराचा अर्थ सांगा. 7. पुनर्निर्यात व्यापार म्हणजे काय? 8. व्यापाराची अनुषंगिक साधने म्हणजे काय? 9. व्यापार म्हणजे काय? 10. वाणिज्य म्हणजे काय? 11. प्राथमिक उद्योग म्हणजे काय? 12. दुय्यम उद्योग म्हणजे काय? आणि 13. जैविक उद्योगांचा अर्थ काय? आपण एका वाक्यात उत्तरं पाहूया. क्रमांक 1. आर्थिक कृती म्हणजे काय? उत्तर: पैसे मिळवण्याच्या हेतूने वस्तू व सेवांचे उत्पादन, वितरण व उपभोग इत्यादी संबंधित असलेल्या मानवी कृतींना आर्थिक कृती म्हणतात. 2. आर्थिकेतर कृती म्हणजे काय? उत्तर: ज्यामध्ये पैसे मिळवण्याचा कोणताही हेतू नसून ज्यात वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व भावनिक बाबींचा मानवी कृतींमध्ये समावेश असतो, त्यास आर्थिकेतर कृती म्हणतात. 3. घाऊक व्यापारी म्हणजे काय? उत्तर: उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात माल विकत घेऊन तो किरकोळ व्यापाऱ्यांना किंवा उद्योजकांना त्यांच्या मागणीनुसार तौलनिकदृष्ट्या लहान प्रमाणात विक्री करणाऱ्या व्यापारास घाऊक व्यापारी असे म्हणतात. 4. किरकोळ व्यापाऱ्याचा अर्थ काय? उत्तर: घाऊक व्यापाऱ्याकडून किंवा थेट उत्पादकाकडून विविध प्रकारच्या वस्तू माफक प्रमाणात खरेदी करून त्या वस्तू अंतिम उपभोक्त्यांना त्यांच्या उपभोगासाठी लहान किंवा मोठ्या प्रमाणात विकणे, या कृतीला किरकोळ व्यापार असे म्हणतात. एका वाक्यात क्रमांक 5. आयात व्यापाराचा अर्थ काय? उत्तर: देशातील नागरिकांच्या उपभोगासाठी व वापरासाठी वस्तू व सेवा यांची खरेदी परदेशातील उत्पादकांकडून अथवा व्यापाऱ्यांकडून करणे, यास आयात व्यापार असे म्हणतात. 6. निर्यात व्यापाराचा अर्थ काय? उत्तर: आपल्या देशातील वस्तू व सेवांची विक्री परदेशातील नागरिकांना करणे म्हणजे निर्यात व्यापार होय. एका वाक्यात लिहायचे. क्रमांक 7. पुनर्निर्यात व्यापार म्हणजे काय? उत्तर: एका देशातून माल आयात करून त्यावर प्रक्रिया करून किंवा प्रक्रिया न करता दुसऱ्या देशांमध्ये पुनर्विक्रीसाठी पाठवला जातो, यालाच पुनर्निर्यात व्यापार म्हणतात. 8. व्यापाराची अनुषंगिक साधने म्हणजे काय? उत्तर: व्यापारात येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणी दूर करणाऱ्या साधनांना व्यापाराची अनुषंगिक साधने म्हणतात. एका वाक्यात लिहायचे. क्रमांक 9. व्यापार म्हणजे काय? उत्तर: वस्तू व सेवांचा खरेदी विक्रीचा आर्थिक व्यवहार म्हणजे व्यापार होय. 10. वाणिज्य म्हणजे काय? उत्तर: वितरण व विनिमय या व्यावसायिक व्यवहाराच्या 2 प्रमुख कृतींना संयुक्तपणे वाणिज्य म्हटले जाते. एका वाक्यात उत्तर लिहायचे. क्रमांक 11. प्राथमिक उद्योग म्हणजे काय? उत्तर: जो उद्योग निसर्गावर अवलंबून व निसर्गाभिमुख असतो अशा उद्योगाला प्राथमिक उद्योग म्हणतात. उदाहरणार्थ शेती, वनीकरण इत्यादी. 12. दुय्यम उद्योग म्हणजे काय? उत्तर: जो उद्योग प्राथमिक उद्योगावर अवलंबून असतो व ज्यामध्ये निसर्गनिर्मित वस्तू म्हणजे कच्चा माल यांचे पक्क्या मालामध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया समाविष्ट असते, त्याला दुय्यम उद्योग असे म्हणतात. एका वाक्यात क्रमांक 13. जैविक उद्योगांचा अर्थ काय? उत्तर: ज्या उद्योगांमध्ये रोपांची लागवड करणे, पशुपालन व पुनरुत्पादन करणे अशा प्रक्रियांचा समावेश असतो, त्या उद्योगांना जैविक उद्योग म्हणतात. उदाहरणार्थ कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, रोपवाटिका. प्रश्न क्रमांक ई. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. इथे वाक्य दिलेलं आहे आणि त्यामध्ये काही शब्द किंवा एखादा शब्द अधोरेखित म्हणजे अंडरलाईन केला आहे, तो चुकीचा आहे. तिथे बरोबर शब्द लिहायचा आहे, पण वाक्य पूर्ण लिहायचा आहे, हे लक्षात घ्या. 1. व्यवसाय ही आर्थिकेतर कृती आहे. आर्थिकेतर आपण दुरुस्त करून तिथे लिहायचं आर्थिक कृती आहे. 2. वस्तू विनिमयासाठी पैशाचा उपयोग केला जातो. पैशाचा शब्द चुकीचा आहे, तिथे लिहायचं वस्तूचाच उपयोग केला जातो. 3. पेशा हा दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतर करता येतो. हस्तांतर
चुकीचं आहे, तिथे लिहायचं करता येत नाही. 4. नोकरीसाठी भांडवलाची गरज असते. नोकरीसाठी शब्द चुकलेला आहे, व्यवसायासाठी भांडवलाची गरज असते. 5. उद्योगामुळे स्थल उपयोगिता निर्माण होते. उद्योगामुळे चुकीचा शब्द, वाहतुकीमुळे स्थल उपयोगिता निर्माण होते. 6. बाजारातील पुरवठ्याची बाजू वाणिज्य सांभाळते. वाणिज्य शब्द चुकीचा आहे, तिथे लिहायचं उद्योग सांभाळते. 7. व्यवसायाचा मुख्य उद्देश सेवा प्रदान करणे होय. सेवा प्रदान चुकीचं आहे, तिथे लिहायचं नफा मिळवणे हा होय. प्रश्न क्रमांक 2. संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. 1. व्यवसाय. 2. पेशा. 3. नोकरी. 4. देशी व्यापार. 5. विदेशी व्यापार. 6. आर्थिक कृती. 7. आर्थिकेतर कृती. आपण संकल्पना स्पष्ट करूया. क्रमांक 1. व्यवसाय. उत्तर. 1. व्यवसाय म्हणजे विविध प्रकारच्या मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठी नियमितपणे विविध वस्तू व सेवा आदींचे उत्पादन करणे किंवा खरेदी विक्री करणे. उदाहरणार्थ शिंप्याने कपडे शिवण्याचा व्यवसाय करणे, किराणा दुकानदाराने दुकान चालवणे इत्यादी. प्राध्यापक हॅले यांच्या मतानुसार मालाचे उत्पादन करण्याच्या व संपत्ती मिळवण्याच्या दिशेने केलेली सर्व मानवी कार्ये म्हणजे व्यवसाय होय. 2. व्यवसायामध्ये 2 पक्ष असतात, एक ग्राहक व दुसरा विक्रेता. व्यावसायिक कृती ही वस्तू व सेवा यांच्याशी निगडीत असते. वस्तू व सेवांचा प्रत्यक्ष पैशाशी किंवा पैशा एवढ्या मूल्य असलेल्या दुसऱ्या वस्तू किंवा सेवांशी विनिमय केला जातो. व्यवसायाचा मुख्य हेतू नफा कमवणे हा असतो. व्यवसायामध्ये वस्तू व सेवांचे उत्पादन व वितरण या क्रिया वारंवार व सातत्याने केल्या जातात. व्यवसाय करीत असताना व्यावसायिक धोक्यांना सामोरे जावे लागते. सरकार व्यावसायिक संस्थांच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवते. आजकाल व्यावसायिक संस्था त्यांची व्यापारविषयक धोरणे ठरवण्यासाठी विविध स्रोतांद्वारे आवश्यक ती माहिती संकलित करतात. तसेच व्यवहारांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करतात. दुसरी संकल्पना आहे पेशा. उत्तर. 1. ज्या आर्थिक कृतींमध्ये पैसे मिळवण्याच्या हेतूने काही विशिष्ट वैयक्तिक स्वरूपाच्या खास सेवा ग्राहकांना दिल्या जातात त्या आर्थिक कृतींना पेशा म्हणतात. उदाहरणार्थ सेवा देणाऱ्या व्यक्तीस पेशाधारक प्रोफेशनल म्हणतात. उदाहरणार्थ डॉक्टर, वकील, सनदी लेखापाल, वास्तुविशारद इत्यादी. डॉक्टर फीच्या मोबदल्यात वैद्यकीय सेवा रुग्णांना प्रदान करतात. वकील कायदेविषयक मार्गदर्शन व सेवा त्यांच्या अशिलांना देतात इत्यादी. 2. पेशाधारक बनण्यासाठी संबंधित व्यक्तीला त्या पेशातील किमान शैक्षणिक पात्रता व कौशल्य प्राप्त करावेच लागते. पेशा स्वीकारण्यामागे तज्ज्ञ सेवा पुरवणे व त्याद्वारे पैसा कमवणे हा हेतू असतो. व्यवसायाच्या तुलनेत पेशा चालवण्यासाठी कमी भांडवल लागते. पेशाधारक व्यक्तीस संबंधित पेशाच्या व्यावसायिक संघटनेमध्ये नोंदणी करून पेशा सुरू करण्यासाठीचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. कोणत्याही पेशापेक्षा व्यक्तीच्या इच्छेनुसार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करता येत नाही. संकल्पना स्पष्ट करायची. 3. नोकरी. उत्तर. 1. नोकरी हा आर्थिक कृतींचाच एक भाग आहे. यामध्ये आर्थिक मोबदला मिळवण्याच्या हेतूने एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसाठी काही शर्ती किंवा अटीनुसार काम करणे मान्य करते व दुसरी व्यक्ती काम समाधानकारकपणे पूर्ण झाल्यानंतर आधी ठरलेला आर्थिक मोबदला देते. त्यास नोकरी किंवा रोजगार म्हणतात. नोकरीसाठी कर्मचाऱ्याकडे सर्वसाधारणपणे कामाच्या स्वरूपाप्रमाणे किमान शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. 2. माणसाच्या प्राथमिक व दुय्यम गरजा भागवण्यासाठी पैसे कमावणे या हेतूने नोकरी पत्करली जाते. नोकरी करणाऱ्याला मजुरी अथवा वेतनाच्या रूपाने आर्थिक मोबदला दिला जातो. नोकरी करण्यासाठी कर्मचाऱ्याला भांडवलाची आवश्यकता नसते. नोकरी ही अहस्तांतरणीय असते. कर्मचाऱ्याला श्रमिक तसेच बौद्धिक सेवा प्रदान करावी लागते. क्रमांक 4. संकल्पना स्पष्ट करायची. देशी किंवा अंतर्गत व्यापार. उत्तर. 1. देशाच्या सीमा अंतर्गत भागात वस्तू व सेवा यांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांना अंतर्गत व्यापार किंवा स्वदेशी व्यापार म्हणतात. हा व्यापार एकाच देशातील नागरिकांमध्ये होत असतो. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील अन्नधान्य व्यापाऱ्याने पंजाबमधील व्यापाऱ्याकडून 100 क्विंटल गहू खरेदी केला तर हा अंतर्गत व्यापार होईल.
2. अंतर्गत व्यापाराचे घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार असे 2 उपप्रकार आहेत. घाऊक व्यापार म्हणजे मोठ्या प्रमाणावर वस्तू व सेवा विकत घेऊन त्या किरकोळ व्यापाऱ्यांना तुलनात्मकदृष्ट्या लहान प्रमाणात विकणे होय. उदाहरणार्थ, अधिकृत विक्रेत्याने उत्पादकाकडून 1500 मोबाईल म्हणजे भ्रमणध्वनी विकत घेतले व ते प्रत्येकी 100 प्रमाणे किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री केले. या व्यापार प्रकारास घाऊक व्यापार म्हणतात. किरकोळ व्यापार म्हणजे घाऊक व्यापाऱ्याकडून किंवा उत्पादकाकडून वस्तू व सेवा खरेदी करून अंतिम ग्राहकांना त्या अल्प प्रमाणात किंवा त्यांना पाहिजे त्या प्रमाणात विकणे होय. उदाहरणार्थ, घाऊक व्यापाऱ्याकडून 100 मोबाईल किंवा भ्रमणध्वनी खरेदी करणे व त्यानंतर ग्राहकाला त्याच्या मागणीनुसार विक्री करणे म्हणजे किरकोळ व्यापार होय. संकल्पना स्पष्ट करायची आहे. 5वी, विदेशी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार. उत्तर: 1. विदेशी व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे 2 किंवा अधिक देशातील त्यांच्या राजकीय सीमेच्या बाहेर घडणारी व्यापारिक देवाणघेवाण होय. जगातील 2 देशांमध्ये होणारा हा व्यापार असतो. उदाहरणार्थ, भारत व जपान या 2 देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी विक्रीचा झालेला व्यापारी व्यवहार म्हणजे विदेश व्यापार होय. विदेशी व्यापारासाठी विदेशी चलनाची आवश्यकता असते. 2. विदेश व्यापाराचे पुढील 3 प्रकार आढळतात. आयात व्यापार. इतर देशांकडून वस्तू व सेवांची खरेदी करणे म्हणजे आयात व्यापार होय. निर्यात व्यापार. स्वदेशातून इतर देशांमध्ये मालाची विक्री करणे म्हणजे निर्यात व्यापार होय. पुनर्निर्यात व्यापार. एका देशातून माल खरेदी करणे व त्यावर स्वदेशामध्ये प्रक्रिया करून किंवा न करता दुसऱ्या अन्य देशाला त्या मालाची विक्री करणे म्हणजे पुनर्निर्यात व्यापार होय. संकल्पना स्पष्ट करायची आहे. क्रमांक 6, आर्थिक कृती. उत्तर: 1. पैसा मिळवण्याच्या हेतूने अथवा पैशाच्या मोबदल्यात ज्या मानवी कृती केल्या जातात त्यांना अर्थार्जनाशी संबंधित कृती किंवा आर्थिक कृती म्हणतात. मानवांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारच्या कृती कराव्या लागतात. उदाहरणार्थ, शेतकरी शेतामध्ये काम करतो, खाणकामगार खाणीमध्ये, कारकून कार्यालयात, डॉक्टर दवाखान्यात काम करतात. या सर्व आर्थिक कृती आहेत. 2. आर्थिक कृती या वस्तू व सेवांचे उत्पादन, वितरण, विनिमय किंवा उपभोग यांच्याशी निगडीत असतात. आर्थिक कृतींचा मुख्य उद्देश मानवी जीवन सुखमय व सुसह्य व्हावे हा असतो. मानव प्रथमतः प्राथमिक गरजा व नंतर इतर गरजांच्या पूर्ततेसाठी अशी कृती सातत्याने करीत असतो. आर्थिक कृतींमध्ये मुख्यतः 3 कृतींचा समावेश होतो. 1. व्यवसाय, 2. पेशा आणि 3. नोकरी. संकल्पना स्पष्ट करा. 7. आर्थिकेतर कृती. उत्तर: 1. कोणताही मोबदला न घेता ज्या मानवी कृती केल्या जातात त्या कृतींना अर्थार्जनाशी संबंध नसलेल्या कृती किंवा आर्थिकेतर कृती म्हणतात. अशा कृती कर्तव्य, मानवता, प्रेम, माया, श्रद्धा यांची पूर्ती करण्यासाठी कोणतीही अपेक्षा न करता केल्या जातात. उदाहरणार्थ, आईने आपल्या मुलासाठी घरामध्ये शिलाई मशीनवर शिलाई केलेला सदरा ही आर्थिकेतर कृती मानली जाते. धार्मिक व्यक्तीने मंदिरामध्ये गरीब लोकांना केलेले अन्नदान, डॉक्टरांनी कोणताही मोबदला न घेता म्हणजे विनामूल्य रुग्णांची केलेली तपासणी इत्यादी. 2. आर्थिकेतर कृती मानवी मन, भावना व श्रद्धेपोटी घडत असतात. त्यामध्ये त्या व्यक्तीला होणाऱ्या परिश्रमाचे कोणतेही मूल्य नसते किंवा त्याचे मूल्यमापन होत नाही. समाजामध्ये आर्थिक कृतीबरोबरच याही कृतीमधून मानवी कल्याण किंवा मानवी समस्यांची सोडवणूक करणे, नातेसंबंध दृढ होणे, धार्मिक व सांस्कृतिक वातावरण जोपासणे इत्यादी लाभ होत असतात. प्रश्न क्रमांक 3. खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. उपयोजनावर आधारित प्रश्न आहेत. स्वमत लिहायचे. 1. जयसुख तेल कारखाने शुद्ध तेल तयार करतात. ते सर्व उत्पादन रुपेश तेल वितरक विकत घेतो. तो वेगवेगळ्या किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री करतो. श्रीमती प्राची यांनी बालाजी किराणा दुकानातून 2 किलो तेल विकत घेतले. नावे शोधायची आहेत. 1. उत्पादक, 2. घाऊक व्यापारी, 3. किरकोळ व्यापारी आणि 4. ग्राहक. दुसरा प्रश्न. श्री प्रणव हे तांत्रिक वस्तू तयार करण्याचे काम करतात. इंग्लंड येथील श्री जॅक हे नॉर्थ अमेरिकेतील मेसर्स फ्रँक कॉर्पोरेशनला आपल्या वस्तू विकतात. तसेच USA येथील श्री विल्यम्स हे ब्राझील येथून काही वस्तू खरेदी करतात. वरील घटनेमध्ये 1.
आयातदाराचे नाव ओळखा. 2 उत्पादकाचे नाव काय आणि 3 निर्यातदाराचे नाव ओळखा. आपण स्वमत पाहूया. पहिला प्रश्न विचारलेला आहे. जयसुख तेल कारखाने शुद्ध तेल तयार करतात. ते सर्व उत्पादन रुपेश तेल वितरक विकत घेतो. तो वेगवेगळ्या किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री करतो. श्रीमती प्राची यांनी बालाजी किराणा दुकानातून 2 किलो तेल विकत घेतले. आता यातली नावे शोधा. 1 उत्पादक, 2 घाऊक व्यापारी, 3 किरकोळ व्यापारी आणि 4 ग्राहक. उत्तर पाहूया. 1 जयसुख तेल कारखाना तेलाचे उत्पादन करतात म्हणून ते उत्पादक आहेत. 2 रुपेश तेल वितरक मोठ्या प्रमाणात खरेदी करून ते किरकोळ व्यापाऱ्यांना वितरण करतात म्हणून ते घाऊक व्यापारी आहेत. 3 बालाजी किराणा दुकान हे किरकोळ विक्रीचे केंद्र आहे म्हणून ते किरकोळ व्यापारी आहेत. 4 श्रीमती प्राची यांनी घरगुती वापरासाठी किंवा उपभोगासाठी तेल खरेदी केले त्यामुळे त्या ग्राहक आहेत. दुसरा प्रश्न आहे स्वमत किंवा उपयोजनावर आधारित. श्री प्रणव हा यांत्रिक वस्तू तयार करण्याचे काम करतो. यासाठी लागणारा कच्चा माल इंग्लंडच्या जॅककडून खरेदी करतो व यांत्रिक वस्तू तयार करून अमेरिकेच्या विल्यमला विक्री करतो. तर यातील आयातदार निर्यातदार कोण, त्यांची नावे सांगा. उत्तर. 1 जेव्हा प्रणव हा इंग्लंडच्या जॅककडून कच्चा माल खरेदी करतो त्या व्यापारिक कृतीमध्ये प्रणव आयातदार ठरतो व जॅक निर्यातदार ठरतो. 2 जेव्हा प्रणव कच्च्या मालापासून यांत्रिक वस्तू तयार करतो व तयार वस्तू अमेरिकेच्या विल्यमला विक्री करतो या कृतीमध्ये प्रणव निर्यातदार ठरतो व विल्यम आयातदार ठरतो. प्रश्न क्रमांक 4 फरक स्पष्ट करा. 1 उद्योग व वाणिज्य, 2 व्यवसाय व वाणिज्य, 3 व्यवसाय व पेशा, 4 नोकरी व पेशा. आपण फरक स्पष्ट करू. या 2 भागामध्ये फरक लिहायचा आहे. एका भागात पहिला फरक आहे उद्योग आणि वाणिज्य, असे 2 भाग करायचे. अर्थ लिहायचा फरकाचा पहिला मुद्दा. उद्योग म्हणजे वस्तू व सेवा यांचे व्यावसायिक हेतूने मोठ्या प्रमाणात केलेले उत्पादन होय. वाणिज्य म्हणजे वस्तू व सेवा यांच्या उत्पादनाचे ग्राहकांपर्यंत केलेले वितरण व वाटप होय. फरकाचा दुसरा मुद्दा आहे कार्याचे स्थान. उद्योगांची कार्ये साधारणतः कारखान्यात किंवा छोट्या कार्यशाळेत केली जातात. वाणिज्याची कार्ये साधारणतः कार्यालयात व बाजारपेठेत केली जातात. तिसरा फरकाचा मुद्दा आहे उपयोगिता. उद्योगामुळे वस्तूमध्ये फक्त स्वरूप अथवा उपयोगिता निर्माण होते व ती वस्तू मानवी उपभोगासाठी वापरासाठी योग्य होते. वाणिज्यामुळे वस्तूमध्ये स्थळ उपयोगिता, समय किंवा काळ उपयोगिता व धारण उपयोगिता निर्माण होते. फरकाचा चौथा मुद्दा आहे साधन संपत्ती. वस्तू व सेवा यांचे उत्पादन करण्यासाठी उद्योगास नैसर्गिक अनुकूल परिस्थिती, मानवी मनुष्यबळ व भौतिक साधन संपत्तीची आवश्यकता असते. वस्तू व सेवा यांच्या वितरणासाठी वाणिज्यास विकसित संदेशवहन व मनुष्यबळाचीही आवश्यकता असते. फरकाचा 5वा मुद्दा आहे भांडवल. उद्योगात तुलनात्मकदृष्ट्या मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणुकीची आवश्यकता असते. वाणिज्यात तुलनात्मकदृष्ट्या कमी भांडवल गुंतवणुकीची आवश्यकता असते. फरकाचा 6वा मुद्दा आर्थिक स्वावलंबन. निर्मित केलेल्या वस्तू व सेवांचे वितरण झाले नाही तर त्यांचे उत्पादन अर्थहीन होते. वस्तू व सेवांचे उत्पादन झाले नाही तर त्यांचे वितरण शक्य नाही. फरकाचा 7वा मुद्दा वर्गीकरण. प्राथमिक उद्योग, दुय्यम उद्योग व तृतीय उद्योग अशी 3 भागात उद्योगाचे वर्गीकरण करता येते. व्यापार व व्यापाराची अनुषंगिक साधने अशा 2 विभागात वाणिज्याचे वर्गीकरण करता येते. दुसरा फरक आहे वाणिज्य आणि व्यवसायामधला. एका भागात व्यवसाय, दुसऱ्या भागामध्ये वाणिज्य. फरकाचा पहिला मुद्दा अर्थ. ज्या आर्थिक व्यवहारांचा संबंध पुनर्विक्रीच्या उद्देशाने वस्तू व सेवा यांची निर्मिती अथवा खरेदी करणे यांच्याशी असतो त्या आर्थिक व्यवहारांना व्यवसाय म्हणतात. ज्या व्यावसायिक व्यवहारांचा संबंध वस्तू व सेवा यांचे वितरण करणे यांच्याशी असतो त्या व्यावसायिक व्यवहारांना वाणिज्य म्हणतात. फरकाचा दुसरा मुद्दा आहे व्याप्ती. व्यवसाय ही व्यापक संज्ञा आहे. यात उद्योग आणि वाणिज्य यांचा समावेश होतो. व्यवसायाच्या तुलनेत वाणिज्य ही मर्यादित संज्ञा आहे. वाणिज्य हा व्यवसायाचा एक अविभाज्य घटक किंवा अंग आहे. फरकाचा तिसरा मुद्दा कौशल्य. व्यवसायास तांत्रिक तसेच विपणनाच्या कौशल्याची गरज असते. वाणिज्यास फक्त विपणन कौशल्याचीच गरज असते. चौथा आहे वर्गीकरण. व्यवसायाचे वर्गीकरण पुढील 2 भागात होते. एक उद्योग व दुसरा वाणिज्य.
वाणिज्याचे वर्गीकरण पुढील 2 भागात होते. एक व्यापार व दुसरं व्यापाराची अनुषंगिक साधने. फरकाचा 5वा मुद्दा आहे विभाग. व्यवसाय हा आर्थिक कृतींचा एक विभाग अथवा शाखा आहे. वाणिज्य हा व्यवसायाचा एक विभाग अथवा शाखा आहे. फरक स्पष्ट करायचा आहे. तिसरा, एका भागात व्यवसाय, दुसऱ्या भागामध्ये पेशा. फरकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ. नियमितपणे विविध वस्तू व सेवा यांचे उत्पादन व वितरण करणाऱ्या आर्थिक कार्याला व्यवसाय म्हणतात. ज्ञान व कौशल्यांचा वापर करून इतरांना वैयक्तिक स्वरूपाच्या आर्थिक सेवा पुरवणाऱ्या कार्यास पेशा म्हणतात. फरकाचा दुसरा मुद्दा आर्थिक मोबदला. व्यवसायात मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यास नफा म्हणतात. पेशामध्ये मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यास फी अथवा शुल्क म्हणतात. तिसरं आहे भांडवल. फरकाचा मुद्दा. व्यवसायाच्या स्वरूपानुसार व आकारानुसार भांडवलाची आवश्यकता असते. स्वतंत्रपणे काम करणाऱ्या पेशाधारक व्यक्तींना स्वतंत्र कार्यालय प्रस्थापित करण्यासाठी सुरुवातीच्या काळात भांडवलाची आवश्यकता असते. फरकाचा चौथा मुद्दा आहे शैक्षणिक पात्रता. व्यावसायिकाला विशिष्ट अथवा ठराविक शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नसते. पेशाधारक व्यक्तीकडे विशिष्ट अथवा ठराविक शैक्षणिक पात्रता असणे अत्यंत आवश्यक असते. 5वा फरकाचा मुद्दा आहे निर्णयाची प्रक्रिया. व्यावसायिक व्यवसायात निर्माण होणाऱ्या समस्यांवर स्वतः निर्णय घेऊ शकतो. तो व्यवसायातील सर्व निर्णय घेण्यास मुक्त असतो. पेशासंदर्भात सर्व निर्णय पेशाधारक व्यक्ती स्वतः घेऊ शकते. फरकाचा 6वा मुद्दा धोका. प्रत्येक व्यवसायात विविध प्रकारचे धोके असतात. व्यवसायात धोका अथवा जोखीम अनिवार्य असते. स्वतंत्रपणे काम करणाऱ्या व्यक्तींना पेशामधील धोक्यांना सामोरे जावे लागते. तुलनात्मकदृष्ट्या हे धोके मर्यादित असतात. फरकाचा 7वा मुद्दा मालकी हक्कांचे हस्तांतर. आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर व्यवसायाचा मालकी हक्क एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करता येतो. पेशासाठी विशिष्ट ज्ञान व कौशल्याची आवश्यकता असल्यामुळे पेशा दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करता येत नाही. फरक स्पष्ट करा. क्रमांक 4, पेशा आणि नोकरी. अर्थ लिहायचा. पहिला फरकाचा मुद्दा, ज्ञान व कौशल्यांचा वापर करून इतरांना वैयक्तिक स्वरूपाच्या आर्थिक सेवा पुरवणाऱ्या कार्यास पेशा म्हणतात. मालकाने नेमून दिलेले काम त्यांच्या सूचनेप्रमाणे करण्याच्या आर्थिक कार्याला नोकरी म्हणतात. फरकाचा दुसरा मुद्दा आर्थिक मोबदला. पेशामध्ये मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यास फी अथवा शुल्क म्हणतात. नोकरीमध्ये कर्मचाऱ्यांना दिले जाणाऱ्या आर्थिक मोबदल्यास वेतन, पगार अथवा मजुरी म्हणतात. फरकाचा तिसरा मुद्दा भांडवल. स्वतंत्रपणे काम करणाऱ्या पेशाधारक व्यक्तींना स्वतंत्र कार्यालय प्रस्थापित करण्यासाठी सुरुवातीच्या काळात भांडवलाची आवश्यकता असते. नोकरदारांना कोणत्याही प्रकारची भांडवली गुंतवणूक करावी लागत नाही. फरकाचा चौथा मुद्दा आहे शैक्षणिक पात्रता. पेशाधारक व्यक्तीकडे विशिष्ट अथवा ठराविक शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक असते. नोकराकडे कामाच्या स्वरूपाप्रमाणे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक असते. फरकाचा 5वा मुद्दा निर्णयाची प्रक्रिया. पेशासंदर्भात सर्व निर्णय पेशाधारक व्यक्ती स्वतः घेऊ शकते. कर्मचाऱ्यांना कोणताही अंतिम निर्णय घेण्याची मुभा नसते. फरकाचा 6वा मुद्दा धोका. स्वतंत्रपणे काम करणाऱ्या व्यक्तींना पेशामधील धोक्यांना सामोरे जावे लागते. तुलनात्मकदृष्ट्या हे धोके मर्यादित असतात. नोकरीमध्ये मालक स्वतः व्यावसायिक धोके स्वीकारतो. नोकरदाराला फक्त आपले काम जबाबदारीने पूर्ण करायचे असते. फरकाचा 7वा मुद्दा आहे मालकी हक्कांचे हस्तांतर. पेशासाठी विशिष्ट ज्ञान व कौशल्याची आवश्यकता असल्यामुळे पेशा दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करता येत नाही. प्रत्येक नोकरीचा स्वतंत्र करार असल्यामुळे नोकरी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करता येत नाही. प्रश्न क्रमांक 5, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1, पेशाची कोणती 4 वैशिष्ट्ये सांगा. 2, उद्योगाचे कोणतेही 2 प्रकार सांगा. 3, विदेशी व्यापाराचे 2 प्रकार सांगा. 4, कोणतीही 4 अनुषंगिक साधने स्पष्ट करा. 5, रोजगाराची 4 वैशिष्ट्ये लिहा. 6, व्यवसायाची कोणतीही 4 उद्दिष्टे लिहा. 7, व्यवसायाची कोणतीही 4 वैशिष्ट्ये लिहा. 8, प्राथमिक उद्योगांचे कोणतेही 2 उपप्रकार सांगा. 1, पेशाची कोणतीही 4 वैशिष्ट्ये सांगा. अधिक वैशिष्ट्ये आहेत पण यातली कोणतीही तुम्ही 4 लिहायची. उत्तर: पेशाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे वर्णन करता येतील. 1, उद्देश. पैसा कमावणे हा प्रत्येक पेशाचा मुख्य हेतू असतो. आर्थिक फी अथवा शुल्क मोबदल्यात
विशेष सेवा प्रदान करणे हा पेशाचा दुसरा व तितकाच महत्त्वाचा हेतू असतो. पेशा स्वीकारलेली व्यक्ती विशेषतः आपल्या ग्राहकांच्या गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष वैयक्तिक सेवा प्रदान करतात. 2. शैक्षणिक पात्रता. पेशा संबंधित व्यक्तीकडे पेशासंदर्भात ठराविक किमान शैक्षणिक पात्रता किंवा कौशल्य अथवा प्रावीण्य असावेच लागते. काही पेशांसाठी कायद्याने काही किमान शैक्षणिक पात्रता ठरवून दिली आहे. उदाहरणार्थ वकिली पेशासाठी LLB म्हणजे कायद्याची पदवी धारण करणे आवश्यक असते. 3. आर्थिक मोबदला. पेशा स्वीकारलेली व्यक्ती सेवा प्रदान करून जो आर्थिक मोबदला मिळवतात त्यास फी किंवा शुल्क म्हणतात. उदाहरणार्थ डॉक्टर आपल्या दवाखान्यात आलेल्या रुग्णाला वैद्यकीय उपचार अथवा सेवा देतात व त्या मोबदल्यात पैशाच्या स्वरूपात शुल्क आकारतात. अशा शुल्काची रक्कम पेशाच्या प्रकारानुसार अथवा स्वरूपानुसार कमी जास्त असू शकते. पेशापासून मिळणारे उत्पन्न कधीही स्थिर नसते. थोडक्यात चौथा मुद्दा, या अनेक मुद्द्यांच्यापैकी कोणतेही 4 मुद्दे लिहा. 4. भांडवल. पेशा संबंधित व्यक्ती जर स्वतंत्रपणे आपल्या पेशा चालवत असेल तर प्रथम पेशा प्रस्थापित करण्यासाठी व नंतर तो सांभाळण्यासाठी भांडवली गुंतवणूक करण्याची नितांत गरज असते. व्यवसायाच्या तुलनेत पेशा चालवण्यासाठी कमी भांडवल लागते. पेशाच्या स्वरूपानुसार पेशाधारकास कमी जास्त भांडवलाची आवश्यकता असते. 5. अहस्तांतरणीय. पेशा संबंधित व्यक्ती आपल्या इच्छेनुसार आपला पेशा दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करू शकत नाही, कारण पेशा चालवण्यासाठी विशिष्ट ज्ञान, शैक्षणिक पात्रता, प्रशिक्षण व कौशल्य आवश्यक असते. उदाहरणार्थ वकील आपला वकिली पेशा शिक्षण न घेतलेल्या मुलाकडे किंवा मुलीकडे हस्तांतरित करू शकत नाही. 6. नोंदणी व सभासदत्व. राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेली पेशाशी संबंधित संघटना पेशातील कार्यांचे नियमन व नियंत्रण करीत असते. जेव्हा एखादी व्यक्ती यशस्वीरित्या पेशासंबंधित शिक्षण व प्रशिक्षण पूर्ण करते तेव्हा तिला संबंधित पेशाच्या व्यावसायिक संघटनेमध्ये आपल्या नावाची नोंदणी करून सभासदत्व प्राप्त करावे लागते. तसेच तो व्यवसाय करण्यासाठीचे प्रमाणपत्र प्राप्त करावे लागते. 7. कामाचे स्वरूप. पेशा संबंधित व्यक्ती विशेष प्रकारचे वैयक्तिक सेवा शुल्क आकारून ग्राहकांना सेवा देत असते. सामान्यतः विशिष्ट ज्ञानाची व कलेची म्हणजे प्रावीण्याची आवश्यकता असणारी विशेष व खाजगी सेवा पेशामध्ये दिली जाते. दुसरा प्रश्न आहे, उद्योगाचे कोणतेही 2 प्रकार सांगा. आता दिलेल्या मुद्द्यांच्यापैकी कोणतेही 2 मुद्दे लिहा. उत्तर. उद्योगाचे प्रकार पुढीलप्रमाणे सांगता येतील. प्राथमिक उद्योग. ज्या उद्योगामध्ये नैसर्गिक संसाधनांचा व निसर्गदत्त वस्तूंचा उपयोग करून मानवी उपभोगाच्या व वापराच्या वस्तूंचे उत्पादन करतात त्या उद्योगास प्राथमिक उद्योग म्हणतात. उदाहरणार्थ शेती, वनीकरण, मासेमारी इत्यादी. प्राथमिक उद्योगांचे उपप्रकार पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येतील. 1. शेती उद्योग. ज्या प्राथमिक उद्योगामध्ये जमिनीची नांगरणी म्हणजे मशागत करून शेती करणे अंतर्भूत असते त्या उद्योगास शेती उद्योग म्हणतात. या उद्योगात विविध प्रकारची पिके काढली जातात. शेती उत्पादनावर काही आवश्यक प्रक्रिया करून ते उत्पादन सेवन करण्यासाठी व वापरासाठी योग्य बनवले जाते. 2. निष्कर्षक उद्योग. ज्या प्राथमिक उद्योगामध्ये जमिनीतून किंवा समुद्रातून नैसर्गिक संपत्ती प्रयत्नपूर्वक बाहेर काढून ती शुद्ध करण्यात येते त्या उद्योगास निष्कर्षक उद्योग म्हणतात. उदाहरणार्थ खाणीतून खनिजे बाहेर काढणे, समुद्रातून नैसर्गिक संपत्ती बाहेर काढणे. या उद्योगामुळे सोने, चांदी, हिरे, कोळसा, लोखंड, रॉकेल, पेट्रोलियम गॅस इत्यादी वस्तू मिळतात. 3. जैविक उद्योग. ज्या प्राथमिक उद्योग प्रकारात पशु व पाळीव प्राणी यांची जोपासना करून त्यांच्याकडून पुनरुत्पादन आणि विशिष्ट वनस्पतींच्या रोपांची लागवड करतात त्या उद्योगास जैविक उद्योग असे म्हणतात. उदाहरणार्थ रोपटे लागवड, पशुपालन, कुक्कुटपालन, गोपालन, मेंढीपालन, रेशीम किड्यांसाठी तुतीची लागवड करणे इत्यादी. दुय्यम उद्योग. हा उद्योग प्राथमिक उद्योगावर अवलंबून असतो. प्राथमिक उद्योगाकडून प्राप्त झालेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचे पक्क्या मालामध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया दुय्यम उद्योगामध्ये समाविष्ट असते. दुय्यम उद्योग पुढील प्रकारामध्ये विभागले जातात. 1. उत्पादन उद्योग. या उद्योगामध्ये कच्च्या मालाचे पक्क्या मालामध्ये रूपांतर केले जाते. मानवी श्रम व यंत्रे यांचा यासाठी वापर केला जातो.
उदाहरणार्थ लोखंड व पोलाद उद्योग, सिमेंट उद्योग, कापड उद्योग, साखर कारखाने इत्यादी. या उद्योगातून 2 प्रकारच्या वस्तूंची निर्मिती होते. 1 भांडवली वस्तू आणि 2 उपभोग्य वस्तू. 2 बांधकाम उद्योग. बांधकाम उद्योगामध्ये इमारती, रस्ते, पूल, कालवे, धरणे, समुद्रतटावरील मालधक्का इत्यादींच्या बांधकामाचा समावेश होतो. या उद्योगातून अचल संपत्ती निर्माण होते. या उद्योगात जेथे निर्मिती म्हणजे उत्पादन तेथेच त्यांची विक्री होते. थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 3, विदेशी व्यापाराचे 2 प्रकार सांगा. आता इथे 3 दिले, तुम्ही कोणतेही 2 लिहा. उत्तर विदेशी व्यापार. 2 किंवा अधिक देशातील नागरिकांमध्ये होणाऱ्या व्यापारी व्यवहारांना आंतरराष्ट्रीय किंवा विदेशी व्यापार म्हणतात. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे किंवा विदेशी व्यापाराचे प्रकार. 1 आयात व्यापार. देशातील नागरिकांच्या उपभोगासाठी व वापरासाठी वस्तू व सेवा यांची खरेदी दुसऱ्या देशातील उत्पादकांकडून किंवा व्यापाऱ्यांकडून करणे यास आयात व्यापार म्हणतात. 2 निर्यात व्यापार. आपल्या देशातील वस्तू व सेवा यांची विक्री परदेशातील नागरिकांना करणे यास निर्यात व्यापार म्हणतात. 3 पुनर्निर्यात व्यापार. ज्या आंतरराष्ट्रीय व्यापारात कच्चा माल अथवा वस्तू एका देशातून आयात केल्या जातात व त्यावर काही प्रक्रिया करून त्या वस्तू पूर्णत्वाच्या स्वरूपात पुन्हा दुसऱ्या देशांना निर्यात केल्या जातात त्या व्यापारास पुनर्निर्यात व्यापार म्हणतात. थोडक्यात उत्तरे लिहा. क्रमांक 4, कोणतीही 4 अनुषंगिक साधने स्पष्ट करा. 4 स्पष्ट करा. इथे मी जास्त दिलेले आहेत. अर्थ. व्यापाराची प्रक्रिया व्यवस्थितपणे चालावी, व्यापार सुरळीत व्हावा, व्यापाराच्या विविध प्रकारच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून त्यांना मदत करणाऱ्या विविध सहाय्यकारी सेवा निर्माण झाल्या आहेत, त्यांना व्यापाराची अनुषंगिक साधने म्हणतात. विविध अनुषंगिक साधने. क्रमांक 1 वाहतूक व्यवस्था. वाहतूक व्यवस्था ही मजूर वर्ग, कच्चा माल व पक्का माल यांच्या स्थानांतरासंबंधीच्या अनेक अडचणी दूर करते. 2 गोदाम किंवा साठवणूक. योग्य मागणी मिळेपर्यंत उत्पादित मालाची व कच्च्या मालाची विशिष्ट काळापर्यंत साठवण करून ठेवणे आवश्यक असते. अशी साठवण करून ठेवण्यामागे येणाऱ्या अडचणी गोदामामुळे दूर होतात. 3 विमा. ही संस्था मालाला आग लागणे, मालाची चोरी होणे, अपघात होणे इत्यादी विविध धोक्यांमुळे व्यापारात होणाऱ्या नुकसानीची भरपाई करून देण्याची जबाबदारी स्वीकारते. विम्याचे हप्ते नियमित भरल्यास व्यापारातील ही प्रमुख अडचण विमा कंपनी दूर करते. 4 बँका. वस्तू व सेवा यांच्या विनिमय माध्यमातील आर्थिक अडचणी बँका दूर करतात. तसेच व्यापारास व उद्योगास आवश्यक निधीचा पुरवठाही करतात. 5 जाहिरात. ग्राहकांना वस्तू व सेवा यांचे ज्ञान व माहिती देताना उत्पादकांना व व्यापाऱ्यांना अनेक अडचणी येतात. तसेच ग्राहकांची मालासंबंधीची किंवा सेवेसंबंधीची पसंती व प्रतिसाद समजून घेण्यात उत्पादकांना व व्यापाऱ्यांना अनेक अडचणी येतात. या सर्व अडचणी व समस्या जाहिरात व प्रसिद्धीद्वारे दूर केल्या जातात. 6 व्यापारी अभिकर्ते. विक्रेते हे ग्राहकांशी प्रत्यक्ष संपर्क साधू शकत नाहीत. व्यापारी अभिकर्ते ग्राहक व विक्रेते यांच्यातील दरी दूर करतात. 7 संदेशवहन. व्यापार जलद व सुकर होण्यासाठी व्यापारी संदेश, माहिती व सूचना यांचे विविध ठिकाणी जलद प्रक्षेपण होणे आवश्यक असते. अशा प्रक्षेपणातील सर्व अडचणी संदेशवहनातील अत्याधुनिक साधनांच्या वापरामुळे दूर होतात. थोडक्यात उत्तरे लिहा. क्रमांक 5 नोकरीची 4 वैशिष्ट्ये लिहा. आता इथे जास्त आहेत, त्यापैकी कोणतेही 4 लिहा. उत्तर. नोकरीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1 उद्देश. नोकरी ही आर्थिक कृती आहे जी उपजीविकेचे साधन म्हणून स्वीकारली जाते. नोकरी करून मिळवलेल्या पैशांचा उपयोग कर्मचारी स्वतःच्या व कुटुंबाच्या प्राथमिक व दुय्यम गरजा भागवण्यासाठी करीत असतो. 2 शैक्षणिक पात्रता. सर्वसाधारण शैक्षणिक पात्रता अथवा नोकरीसाठी आवश्यक असणारी ठराविक शैक्षणिक पात्रता नोकरी करणाऱ्या व्यक्तीकडे असणे आवश्यक असते. उदाहरणार्थ शिक्षक होण्यासाठी BA BEd, MCOM BEd असणे आवश्यक असते. 3 आर्थिक मोबदला. नोकरीच्या पेशाच्या स्वरूपातील मेहनताना अथवा मोबदल्यास वेतन, मजुरी अथवा पगार म्हणतात. कर्मचाऱ्यांना नेहमी पूर्वनिर्धारित पगार अथवा वेतन दिले जाते. मजुरी ही दर दिवशी अथवा दर सप्ताहात दिली जाते, तर पगार हा दरमहा ठराविक तारखेस दिला जातो. याशिवाय बोनस, विविध भत्ते, मोफत गणवेश,
मोफत वैद्यकीय सेवा, मोफत घरे इत्यादी सोयींचा समावेश कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मोबदल्यात असतो. थोडक्यात उत्तर लिहायचे. क्रमांक 4. कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारच्या भांडवलाची गुंतवणूक करावी लागत नाही. काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य, पायाभूत सुविधा, कच्चा माल तसेच कामाच्या ठिकाणच्या इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मालकाची असते. 5. आचारसंहिता. मालकांनी नोकरीच्या करारात नमूद केलेल्या अटी व शर्तीनुसार कर्मचाऱ्यांना सेवा द्यावी लागते. तसेच त्या करारात नमूद केलेल्या व कर्मचाऱ्यांनी नोकरी स्वीकारताना मान्य केलेल्या नियमांचे व नियामक पद्धतींचे पालन करणे कर्मचाऱ्यांवर बंधनकारक असते. 6. अहस्तांतरणीय. प्रत्येक रोजगार अथवा नोकरी ही एक स्वतंत्र आर्थिक कृती व करार असतो. त्यामुळे नोकरी ही अहस्तांतरणीय आहे. नोकरी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करता येत नाही. 7. कामाचे स्वरूप. मालकाकडे असणाऱ्या कामाच्या प्रकारानुसार कर्मचाऱ्यांच्या नोकरीचे स्वरूप अवलंबून असते. साधारणतः कर्मचारी बौद्धिक, श्रमिक व मानसिक स्वरूपाच्या सेवा प्रदान करतात. थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 6. व्यवसायाची 4 उद्दिष्टे लिहा. आता कोणतीही 4 लिहा, मी सगळी दिलेली आहेत. आर्थिक उद्दिष्ट. 1. नफा मिळवणे. नफा मिळवणे हे प्रत्येक व्यवसायाचे मूलभूत ध्येय असते. 2. नवीन ग्राहक शोधणे. प्रत्येक व्यवसायाला आपले असलेले ग्राहक टिकवण्यासाठी व नवीन ग्राहक वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. 3. नवीन उपक्रम. व्यवसायाला सतत उपक्रमशील राहावे लागते. नाविन्याचा शोध व उत्पादन प्रक्रियेत सुधारणा यांचे सातत्य ठेवावे लागते. 4. उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर. उपलब्ध साधनसंपत्ती ही दुर्मिळ व अमूल्य असते. तिचा पुरेपूर व सुयोग्य वापर करणे हे नफा मिळवण्यासाठी आवश्यक असते. सामाजिक उद्दिष्टे. 1. दर्जेदार उत्पादनाचा पुरवठा करणे. ग्राहकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वस्तूंचा सातत्याने पुरवठा करणे आवश्यक असते. 2. व्यापारातील गैरव्यवहारांना टाळणे. काळा बाजार, चुकीची वजने मापे, फसव्या जाहिराती, भेसळ इत्यादी गैरव्यवहार व्यावसायिकांनी टाळले पाहिजेत. 3. रोजगार निर्मिती. समाजातील विविध घटकांसाठी नवनवीन रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न व्यावसायिकाने करणे आवश्यक आहे. 4. कर्मचारी कल्याण. व्यावसायिकाने आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांसाठी विविध सुविधा पुरवणे आवश्यक आहे. त्यांना योग्य व नियमित कामाचा मोबदला दिला पाहिजे. क्रमांक 5. सामाजिक प्रश्न सोडवण्यास मदत करणे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जलप्रदूषण, वायुप्रदूषण, वाहतूक कोंडी इत्यादी समस्या निर्माण होतात. या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. 6. सामाजिक कल्याणात सहभाग. समाजाच्या गरीब, दुर्बल घटकांच्या तसेच अंध, अपंग व्यक्तींच्या कल्याणासाठी व्यावसायिकांनी देणग्या देणे, शिष्यवृत्ती देणे इत्यादी मार्गांनी त्यात सहभागी झाले पाहिजे. प्रश्न 4. थोडक्यात उत्तरे लिहा. 7. थोडक्यात उत्तरे लिहा. व्यवसायाची कोणतीही 4 वैशिष्ट्ये सांगा. फक्त 4 वैशिष्ट्ये लिहा, मी इथे सगळी दिलेली आहेत. वैशिष्ट्ये. 1. आर्थिक कृती. व्यवसाय हा मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी व उत्पन्न म्हणजे नफा मिळवण्याच्या हेतूने केला जातो, म्हणून ती एक आर्थिक कृती आहे. 2. 2 पक्ष. कोणत्याही व्यवसायामध्ये 2 पक्षांमध्ये परस्पर व्यवहार होत असतो. वस्तू खरेदी विक्रीमध्ये एक खरेदीदार असतो व दुसरा विक्रेता असतो. 3. नफा हेतू. कोणताही व्यवसाय हा नफा मिळवण्याच्या किंवा उत्पन्न मिळवण्याच्या हेतूनेच केला जातो. 4. वस्तू व सेवांचे उत्पादन. व्यवसाय या आर्थिक कृतींमध्ये वस्तू व सेवांचे उत्पादन व त्यांचे वितरण यांचा समावेश असतो. 5. वस्तू व सेवांची देवाणघेवाण. व्यवसाय या आर्थिक कृतींमध्ये उत्पादनाबरोबरच वस्तू व सेवांची खरेदी विक्री अंतिम उपभोक्त्यांपर्यंत करणे याचाही समावेश होतो. 6. वस्तू व सेवांचा विनिमय. व्यवसायामध्ये वस्तू व सेवांचा विनिमय होतो. या वस्तू भांडवली वस्तू किंवा उपभोग्य वस्तू असतात. सेवा हा अदृश्य स्वरूपात असतात. 7. व्यवसाय सातत्य. व्यवसायामध्ये व्यवहाराचे सातत्य असते किंवा व्यवहारांमध्ये नियमितपणा असतो. 8. अनिश्चित परतावा. व्यवसायामध्ये दरवर्षी निश्चित किंवा स्थिर नफा होईलच असे सांगता येत नाही. 9. जोखीम किंवा धोका. व्यवसायामध्ये काही संभाव्य धोके असतात.
त्यामुळे व्यवसायामध्ये तोटा होण्याची शक्यता असते. 10. उपभोक्त्यांचे किंवा ग्राहकांचे समाधान. कोणत्याही व्यवसायाचे अंतिम ध्येय संतुष्ट ग्राहक किंवा ग्राहकाचे समाधान हेच असते. व्यवसायामध्ये ग्राहक असंतुष्ट राहिला तरच व्यवसाय टिकत राहतो. थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 8. प्राथमिक उद्योगांचे कोणतेही 2 प्रकार सांगा. इथे मी जास्त घेतलेत, सगळे घेतले, तुम्ही 2 लिहा. उत्तर: प्राथमिक उद्योग. हे उद्योग निसर्गावर अवलंबून असतात, पण त्यांना मानवी प्रयत्नांची जोड द्यावी लागते. 1. कृषी उद्योग. ज्या उद्योगामध्ये जमिनीची मशागत करून शेती केली जाते त्यास कृषी किंवा शेती उद्योग म्हणतात. 2. निष्कर्षक उद्योग. या उद्योगामध्ये भूगर्भातून नैसर्गिक संपत्ती बाहेर काढून ती शुद्ध करण्याची प्रक्रिया केली जाते. उदाहरणार्थ खाणीतून तेल, कोळसा, सोने काढणे. 3. जैविक उद्योग. या उद्योग प्रकारात पशु व पाळीव प्राणी यांची जोपासना करून त्यांच्यापासून पुनरुत्पादन करणे तसेच विशिष्ट वनस्पतीच्या रोपांची लागवड करणे अशा उद्योगांचा समावेश होतो. उदाहरणार्थ रोपवाटिका, कुक्कुटपालन, वनशेती, शिकार, रेशीम इत्यादी. आता आपण भाग क्रमांक 1 मध्ये प्रश्न 1 ते 5 सोडवलेले आहेत. पुढील व्हिडिओ लेक्चर भाग क्रमांक 2 मध्ये 6वा, 7वा आणि 8वा प्रश्न सोडवणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. एकदा या चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.